भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात अनेक थोर क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। त्यामधीलच एक झुंजार, धाडसी आणि अत्यंत तरुण क्रांतीवीर म्हणजे खुदीराम बोस। त्यांचा 11 ऑगस्ट हा स्मृती दिन। त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी आपल्या कल्लाकार चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सिद्धी आणि तुम्ही पाहताय कल्लाकार दिनविशेष, पावर्ड बाय GoPrack.com। खुदीराम बोस यांचा जन्म पश्चिम बंगालमधील मिर्झापूर जिल्ह्यात झाला। त्यांचे बालपण हलाखीचे गेले, परंतु या प्रतिकूल परिस्थितीतही त्यांच्या मनात देशभक्तीची ज्वाला प्रज्वलित झाली। तेव्हा भारतात ब्रिटिश सरकारचे अत्याचार सुरू होते। अनेक निरपराध लोकांवर अन्याय होत होता। खुदीराम बोस यांनी हे अन्याय पाहून लहान वयातच क्रांतीचा मार्ग स्वीकारला। ते फक्त 15 वर्षाचे असतानाच त्यांनी ब्रिटिशांविरोधात जनजागृती करणारी पत्रके वाटणे, सभा घेणे आणि युवकांना स्वातंत्र्य लढ्यात सामील करून घेणे सुरू केले। त्यांनी प्रसिद्ध क्रांतिकारक अरविंद घोष आणि बारिन घोष यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू केले। वंदे मातरम या इंग्रजी विरोधी पत्रकाचे वितरण करताना वयाच्या 15व्या वर्षी त्यांना पहिल्यांदा अटक झाली होती। त्यांच्यामध्ये देशभक्तीची भावना इतकी तीव्र होती की त्यांनी 9वीत असताना शाळा सोडून पूर्ण वेळ स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला। किंग्सफोर्ड चीफ प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट हे क्रूर अधिकारी म्हणून ओळखले जात होते। फक्त क्रांतिकारकांना त्रास देणं हा त्यांचा मूळ उद्देश होता, म्हणून क्रांतिकारकांनी त्यांची हत्या करण्याचा कट रचला। युगांतर क्रांतिकारी दलाचे नेते वीरेंद्र कुमार यांनी किंग्सफोर्ड हत्येची कामगिरी खुदीराम बोस आणि प्रफुल्लचंद्र चाकी यांच्याकडे सोपवली। 30 एप्रिल 1908 रोजी बिहारमधील मुझफ्फरपूर येथे किंग्सफोर्डच्या बगीवर बॉम्ब हल्ला केला। मात्र किंग्सफोर्ड त्या बगीत नव्हता। 2 ब्रिटिश महिला या हल्ल्यात मारल्या गेल्या। या हल्ल्यात किंग्सफोर्ड बचावला असला तरी या घटनेने ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये मोठी दहशत पसरली होती। या घटनेनंतर खुदीराम बोस यांना अटक करण्यात आली। त्यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि हत्येचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। जेव्हा त्यांना अटक झाली आणि त्यांना विचारले गेले की तुला काही पश्चाताप वाटतो का, तेव्हा खुदीराम यांनी उत्तर दिले होते, नो, आय डू नॉट रिग्रेट व्हॉट आय हॅव डन, आय एम प्राऊड ऑफ इट। नाही, मला केलेल्या कृतीबद्दल पश्चाताप नाही, मला अभिमान आहे। 11 ऑगस्ट 1908 रोजी वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी त्यांना फाशी देण्यात आली। फाशीपूर्वी ते म्हणाले, आय एम नॉट अफेड टू डाय, मला मरणाची भीती नाही। हातात भगवद्गीता घेऊन भारत माता की जय म्हणत ते आनंदाने फासावर चढले। त्यांच्या या शौर्याने इंग्रज सरकारलाही मोठा धक्का बसला होता। मुझफ्फरपूर येथील ज्या तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले होते त्याचे नाव आता खुदीराम बोस मेमोरियल सेंट्रल जेल असे आहे। खुदीराम बोस यांना बॉम्बचा वापर करणारे पहिले क्रांतिकारक मानले जाते। ते भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सर्वात कमी वयात फाशीवर गेलेले क्रांतिकारक होते। त्यांच्या हुतात्म्याने देशभरात देशभक्तीची लाट पसरली। खुदीराम बोस यांना फाशी दिल्यानंतर बंगालमध्ये त्यांची लोकप्रियता खूप वाढली। बंगालच्या विणकरांनी एक खास धोतर विणायला सुरुवात केली, ज्याच्या काठावर खुदीराम असे लिहिले होते। बंगालच्या तरुणांनी ते धोतर अभिमानाने परिधान करून स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला। खुदीराम यांच्या नावाने बंगालमध्ये अनेक शाळा, कॉलेजेस व रस्त्यांना त्यांचे नाव दिले गेले आहे। खुदीराम बोस सेंट्रल कॉलेज हे त्यांच्या स्मरणार्थ आहे। खुदीराम बोस यांच्या मृत्यूनंतर ब्रिटिश वर्तमानपत्रांनीही त्यांच्या धैर्याचे कौतुक केले। त्यांना द यंगेस्ट मार्टर ऑफ इंडिया असे संबोधलं गेलं। खुदीराम बोस यांचं जीवन म्हणजे शौर्य, धैर्य आणि त्याग यांचं उत्तम उदाहरण आहे। त्यांनी सिद्ध केलं की देशप्रेमासाठी वयाची अट नसते। आपल्या पिढीनेही त्यांच्या देशभक्तीचा आदर्श ठेवावा, हीच त्यांच्या त्यागाला खरी आदरांजली ठरेल। मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। असेच वेगवेगळे दिनविशेष बघण्यासाठी आपल्या कल्लाकार YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कल्लाकार दिनविशेष, पावर्ड बाय GoPrack.com।